जय माता दी शेतकरी मित्रांनो आणि भगिनींनो, 8 नोव्हेंबर म्हणजे शनिवारला सकाळीच आपल्याला स्वच्छ सूर्यदर्शन दिसणार आहे, ऊन पडणार आहे आणि जे आपले जे पीक आहे, आपल्या पिकांवर भरपूर प्रमाणात ओस पडणार आहे. आणि दिवसभर म्हणजे सकाळी 6:20 दुपारी 12, दुपारी 12 ते संध्याकाळी 5च्या दरम्यान सूर्यदर्शन दिसणार आहे, ऊन पडणार आहे, हलकीशी ह्या दिवसभर हवा आहे. आणि सकाळीच कमीत कमी सकाळी 10 वाजतापासून दुपारी 2च्या दरम्यान थोडीशी आपल्याला ऊनचं प्रमाण थोडंसं वाढतं, म्हणजे थोडीशी कडक ऊन तापणार आहे, जास्त गरमी होणार आहे, चटके ऊन थोडी लागणार आपल्याला. आपण उन्हीमध्ये जर उभं राहिलो होतो आपण काम करताना. आणि संध्याकाळी संध्याकाळी 5 वाजतापासून आपल्याला थंडी वाटणार आहे, थंडी पडण्यास सुरू होणार आहे. 5 वाजतापासून उत्तर दिशेतून हवा येणार आहे 5 वाजतापासूनच. आणि 6 वाजता पण थंडीमध्ये थोडंसं थंडीचं पण थोडं वाढणार आहे. आणि लगेच 7 वाजतानंतर आपल्याला आपल्या अंगामध्ये स्वेटर किंवा जर्किन घालण्याची गरज भासणार आहे. आणि संध्याकाळी आपल्या घरामध्ये आपल्याला कूलर पंखे लावायची गरज पडणार नाही, थंडी वाटणार आहे. आणि आपल्याला पांघरून घ्यायचं गरज भासणार आहे, म्हणजेच अंगावर ब्लँकेट घ्यायची गरज भासणार आहे. कारण का आता गरमी राहिली नाही, आता फक्त थंडावा निर्माण झाला आहे. त्या भागात जम्मू काश्मीर भरपूर वृष्टी पडल्या गेल्यामुळं आता वातावरणामध्ये थंडी हवा येणार आहे उत्तर दिशेकडून. आणि पहाटे 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 हवा येणार आहे पूर्व दिशेकडून, थंडी हवा. प्लस पहाटेचा थंडी वाटणार आहे, रात्रभर थंडी राहणार आहे आपल्या परिसरामध्ये. आता ढगाचा कुठेही ढग दिसणार नाही आपल्याला. आता सध्या पाऊस शक्यता कुठेच नाही. आपले जे कोणते काम बिंदास करा, थंड जावा. आणि ही ही थंडी जी आहे, ही थंडी तुरी पिकासाठी पोषक आहे. आता भरपूर शेतकऱ्यांनी कमीत कमी 15 डिसेंबरच्या आत आपली तुरी भरायला हवी. त्या समोर 15 डिसेंबरनंतर चांगले मजबूत आणि मोठे तगडे सिस्टम येणार आहे जम्मू काश्मीर, म्हणजे तगडे पश्चिम विक्षोभ येणार आहे. आणि त्याच्यामुळं खूप बर्फवृष्टी होणार आहे जम्मू काश्मीर, भरपूर असतील पाऊस पडणार. त्याच्यामुळं आपल्या जास्त बर्फवृष्टी झाल्यामुळं आपल्या भागात जास्त थंडावा चालणार. त्याच्यामुळं जास्त थंडी पडल्या गेल्यामुळं तुम्हाला तुम्ही काय होते थंडी पडल्या, त्याच्यामुळं आपण आपली जे तूर पीक आहे लवकरात लवकर भरून निघायला हवं 15 डिसेंबरच्या आसपास, लवकरात लवकर. त्याच्यामुळं आपल्या तूर पिकाची जास्त काळजी करण्याचा प्रयत्न करा, काळजी घ्या. आपल्या तूर पीक लवकर लवकर भरून निघावं अशी आपण काळजी घेण्याचा प्रयत्न करा. व्हिडिओ बघत चला, लाईक करण्याकर तुमची मर्जी. मित्रांनो, प्रत्येक व्हिडिओ बघत चला.